तर मित्रांनो, आज आपण आसावा किल्ल्याची सैर करणार आहोत. तर हा किल्ला सह्याद्रीच्या कुशीमध्ये पालघरच्या पर्वतरांगामध्ये वारंगडे गावाला लागलेला वारसा आहे. जर तुम्ही आसावा किल्ल्याची व्हिजिट देत असाल तर बोईसरपासून 7 किलोमीटर पूर्वेला आणि अहमदाबाद नॅशनल हायवे वाडा खडकोना चिल्हार फाटा इथून 13 किलोमीटर अंतरावर पश्चिम भागाला आहे. तर गाईज, ह्या गुफा अत्यंत महत्त्वाच्या असतील, कारण की ह्या गुफेमध्ये राहून शत्रूवर देखरेख करत असतात आणि त्यामुळे येणारा शत्रू हा सर्वप्रथम ह्या गुफेत लपलेल्या माणसाला दिसेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर इथून पुढे मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग येतील. तर आपण आज जात आहोत आसावा किल्ल्याची व्हिजिट करण्यासाठी. तर मित्रांनो, जस्ट आपण पोहोचलेलो आहोत आसावा, एकदम थेट पायथ्याशी. तर आता आपण इथून स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता एक हे भुईकर आहे जे की किल्ल्याचे पुढे बागेला आहे मित्रांनो. तर ह्या भुईघरामध्ये जुन्या काळी तर गाईज, या गुफेमध्ये जवळपास 200-300 मावळे आरामात राहू शकत, कारण की ह्याची रुंदी खूप आहे. तर मित्रांनो, हे आपण पहिली पाहिली ती गुफा आहे किंवा भुईघर मित्रांनो. जे भुईघर, गुफा किंवा गुप्त खोली, तर दुसरी मित्रांनो बघू शकता अशी आहे. तर ही खूप मोठी आहे आणि इकडे पाणी पण आहे. तर इथे मित्रांनो सहजपणे आपण एकदम सरळ चालू शकतो. तर बघू शकता इकडे एक पाणी पिण्यासाठी कुंड आहे, राहण्यासाठी मित्रांनो गुफा आहे आणि पाणी शुद्ध आहे. तर अशा प्रकारे सुंदर असा ऐतिहासिक पर्यटन स्थळ हा आसावा किल्ला आहे. तर गाय, जे मावळे गडाच्या खालती असत त्यांना मित्रांनो ह्या कुंडाचे पाणी पुरवत असत, कारण की ह्या कुंडामध्ये पाणी शुद्ध आहे आणि एका बाजूला राहण्यासाठी जागा पण आहे. पूर्वी मित्रांनो हे डायरेक्ट कंप्लीट असेल किंवा नाही हे आपल्याला पूर्णपणे सांगू शकत नाही, परंतु हे एक शत्रूवर देखरेख करण्यासाठी एकदम सर्वोत्तम जागा मानली जाते. तर मित्रांनो, इकडे एक खोल दरी आहे आणि एकदम ठीक दरीच्या पूर्वी बाजूला मित्रांनो ही एक दुसरी गुफा आहे. इथे पार्टिशन केलेलं आहे. हे त्याच काळी केलेले असेल किंवा नाही मित्रांनो, आम्हाला संपूर्ण माहिती नाही, परंतु आम्ही जेवढी माहिती आम्हाला आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर गाईज, गडाची उंची ही समुद्र सपाटीपासून 1070 फूट इतकी बघायला भेटते. हा किल्ला मध्यम वर्गाचा आहे, कारण की ह्याला जास्ती उंची आणि नाही. मित्रांनो सांगायला गेले तर हे ज्या जुने काळी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर हे किल्ले असतील, कारण की इथे म्हणजे इथे राहून आजूबाजूला जेवढी मित्रांनो गावे आहेत किंवा त्या काळी मित्रांनो खतरनाक मुघलांचा दबदबा असायचा, तर हे किल्ले खूप मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट असते. तर मित्रांनो, जस्ट आपण इथे काळजी पोहोचलोय घेत आणि असते. इथून थेट चढण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत दगडामध्ये. गडाचा इतिहास 1000 वर्षापूर्वीचा असून शिलावर राजवटीत तारापूर आणि डहाणू तसेच आजूबाजूचा परिसर यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडाची विशेष करून बांधणी केली. आपण आता जस्ट पायऱ्याच्या माध्यमातून वरती चढत आहोत मित्रांनो, कारण की ह्या पायऱ्या बघू शकता खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या साईडला बांधकाम करण्याच्या एक हेतू असेल तर बघू शकता काय अशा प्रकारचे आहे जे छिद्र सारखे बनवलेले आहेत, कारण की त्या छिद्रातून भक्कम बांधकाम केले जाऊ शकते. हा एक ऐतिहासिक गडाचा पैलू आहे, पूर्णपणे गाडलं गेलेला आहे मातीने. तर हा बघू शकता एकदम मस्तपैकी बांधलेलं बांधकाम आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये बघायला मिळते. आणि बाकी तर मित्रांनो इथेचा परिसर पूर्णपणे मातीने गाळला गेलेला आहे. तर इथे हौदेव टाके असे नाव दिलेले आहे मित्रांनो. गाईज, गडाचा इतिहास फारसा आढळत नसून 1000 वर्षापूर्वीचा आहे. शिलावर राजवटीत उभारणी केली या गडाची. तारापूर व डहाणू या शहरात होणाऱ्या व्यापार आणि आजूबाजूच्या परिसर यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडाची निर्मिती तर झाली. इथं मुख्य दरवाजा आहे आसावा किल्ल्याचा.
तुम्ही बघू शकता बांधकाम आणि मुख्य दरवाजा इथे आहे. किल्ल्याचे बांधकाम मित्रांनो खूप पलीकडे पासून बघायला मिळते. अशा प्रकारे बांधकाम केलेले आहे मित्रांनो. आणि इथे मेन दरवाजा. तर मित्रांनो जुन्या काळी जे राजे महाराजे विजिट करण्यासाठी येत असतील तर इथे परवानगी घ्यायला लागत असेल. इथे त्यांचे मुख्य सैनिक असतील मित्रांनो त्या काळी. आणि तुम्ही बघू शकता असे कोपरे काढलेले आहेत मस्तपैकी. एक सुंदर असं आपल्याला बांधकाम बघायला मिळते. पोर्तुगीजच्या काळात आसेरी जंगलातून जहाज बांधण्यासाठी सागाच्या लाकडावर निधीत लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडाची निर्मिती झाली. तेव्हापासून ह्या गडाला खूप महत्त्व लागले. अत्यंत सुरक पायऱ्या आणि अत्यंत सुरक रचना ह्या गडाची आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो जस्ट आपण एंटर झालेलो आहोत मुख्य गड. परंतु आपण एक मनामध्ये विचार केला की जुन्या काळामध्ये इथून मित्रांनो प्रवेश आत करण्यासाठी खूप कडक नियम असतील. काही लोकांचे जीव पण गेले असतील मित्रांनो ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. छत्रपती संभाजी महाराजांनी 1680च्या सुमारास काढलेल्या तारापूर मोहिमेत आसेरीसह हा किल्ला जिंकून घेतला. तर काही महिन्यात हा गड किल्ला पोर्तुगीजांनी परत जिंकून त्यांच्या ताब्यात घेतला. पुढे 1737च्या सुमारास वसई मोहिमेत काढण्यात आली. त्यानंतर उत्तर कोकणातील इतर गड किल्ल्यासह हे किल्ले सुद्धा मराठा साम्राज्यात सामील केले. तर आता आपण बघत आहात बाले किल्ला. तर हा किल्ला मित्रांनो इतिहासमध्ये खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो. तर ह्याची संपूर्ण हिस्ट्री मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो इथे आल्यावरती आपल्याला एक दुसरा ब्रुज सारखा बघायला मिळतो. तर इथे जुन्या काळामध्ये महल असू शकतो. महलचं कंस्ट्रक्शन 4x4 म्हणजे चारही बाजूने मित्रांनो बघायला मिळते अशा प्रकारे. आणि सध्या मित्रांनो गाडले गेले आहे आणि त्याच्यामध्ये जे झाडे वगैरे मित्रांनो ते उगवलेले आहेत. तर आपण बोहरे खाणार आहोत आता जस्ट. तर मित्रांनो आता आपण जस्ट आसावा जो किल्ला आहे त्याच्या एकदम वरच्या टोकावरती आपण आहोत. आणि इथे बघू शकता तोफ वगैरे लावलेले आहेत. तर जुन्या काळामध्ये शत्रूशी लढण्यासाठी तोफा खूप महत्त्वपूर्ण असतात. बारूद वगैरे टाकून स्फोट करून शत्रूवर आपण हल्ला करू शकतो. तर आपण बघू शकता ही एक तोफ आहे आणि एक छोटी तोफ आहे. पालघर हद्दीमधील फॉरेस्ट लोकांनी एक खूप चांगलं काम केलेलं आहे. कारण की ह्या गडावरती खूप मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केलेली आहे. तर फायनली उचललेलं आहे रोहितने. जवळपास असतील 60 किलोची तर आराम केसात असतील मित्रांनो. तर मित्रांनो आपण बघू शकता 2 चाके आहेत. परंतु ह्याचा उपयोग नेमका कसा केला जातो हे आपल्याला काही नेमकं सांगता येणार नाही. तर गाईज सध्याच्या काळामध्ये या गडावर फक्त 2 तोफा आहेत. तर इतिहासकालीन काही दप्तरांमध्ये ह्या गडावर 7 तोफा असल्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. तर गाईज आसावा किल्ल्यावर सध्याच्या काळामध्ये फक्त 2 तोफा बघायला मिळतात. परंतु इतिहास दप्तरामध्ये एकूण 7 तोफा या गडावर आढळल्या आहेत. परंतु 5 तोफा आपल्याला बघायला मिळत नाहीत. तर मित्रांनो दक्षिण कडा तुम्ही बघू शकता. इथून एकदम मस्तपैकी नजारा येत आहे आणि चारो बाजूला डोंगर मित्रांनो बघायला मिळतात. तर त्या फलकावरती लिहिलेले होते की ह्या भागामध्ये बिबट्या वाघ सारखे प्राणी पण बघायला मिळतात. तर मित्रांनो सतर्क राहायला लागेल इकडे आल्यावरती. तर आपण जवळपास संपूर्ण किल्ला हा फिरलो आहोत. तर मित्रांनो अनेक ठिकाणी बुरुज बांधलेले आहेत, महल बांधलेले आहेत. म्हणजे छोटे छोटे जे कंस्ट्रक्शन मित्रांनो आहे ते आता बघायला मिळतं. आणि अनेक प्रकारचे जे खाजे फळे आहेत त्यांची झाडे लावलेली आहेत. तर आपण चार्टमध्ये बघितली. गडावरील बांधीव टाकीच्या उल्लेखात पेशवे संदर्भात एक उल्लेख आढळतो. 1738ला बांधीव टाक्यात लेपन करण्यासाठी शंकरराव फडके यांनी पत्र पाठवून 4 गवंडी आणि काही माणसे पाठवण्यासाठी वसईकडे हे पत्र पाठवले होते. तर मित्रांनो हे बांधीव टाके आहेत त्यांचे लेपन करण्यासाठी पेशवे संदर्भात खूप महत्त्वाचा उल्लेख बघायला मिळतो.
तर मित्रांनो, जुने काळामध्ये एक खूप मोठी एक खोलीसारखी आहे आणि या खोलीमध्ये पाणीसुद्धा असू शकतं जुने काळामध्ये, किंवा जो खजाना आहे, विशिष्ट करून ह्या किल्ल्याचे बांधकाम खजान्यासाठी केलेलं आहे. तर खजाना गोदाम असू शकते ही, असं एक अंदाजा लावू शकतो. तर एवढे काय मोठे आहे, तुम्ही बघू शकता चारी बाजूला. तर गाईज अशा प्रकारे आसावा किल्ल्याचा आपला सर झालेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय. लव यू ऑल गाईज.